नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे गुरुवार. तर आज आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. तर आजचा दिवस अतिशय सुंदर आणि शुभ असा मानला जातो. तर आज दिवसभर जितक्या तुम्हाला सेवा करायला जमतील तितक्या तुम्ही सेवा आवर्जून करा, कारण हा योग परत 4 ते 5 महिन्यानंतरच येतो. तर आजच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा एक करायची आहे. तर ती कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येत असतो. तर जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग असतो. तर हा शुभ दिवस मानला जातो. तर या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखले जाते. तर या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आणि या दिवशी कुठलेही काम केल्यास त्यामध्ये आपल्याला सफलता ही नक्कीच प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या अनेक प्रकारच्या सेवाही या दिवशी केल्या जातात. तर सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगलाच लाभ घेऊ शकतो. तर या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान, धर्म फार मोठे फळ देणारे असतात. त्यामुळे तुम्हाला जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा करा. तुम्हाला दान करायचं असेल तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या दिवशी दानही करू शकता. त्याचप्रकारे जर तुम्हाला नेहमी कुठल्याही कार्यामध्ये अपयश येत असेल की जसे की नोकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरू करायचे असतील तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती नक्कीच सुरू करा. यामुळे खूप लाभदायक ठरू शकतील. तर गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो, कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हाच गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो. तर आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीला एक उपाय करायचा आहे, एक सेवा करायची आहे. तर सेवा करण्याआधी आपलं घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि अगरबत्ती, धूप लावायचं आहे. तर ही सेवा तुम्ही कोणीही करू शकतं, मुलं मुली कोणीही करू शकतं. तर या सेवेसाठी आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहे आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही कापूर घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहेत. तर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर देवघरातील पंथी आपल्याला पहिल्यांदा लावून घ्यायची आहे आणि त्या दुसऱ्या पंथीमध्ये आपल्याला कापराच्या वड्या आणि 2 लवंग टाकायचे आहेत. आणि जी पंथी आपण देवासमोर लावलेली आहे तर त्याला लावूनच आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. तर त्यासाठी काडीपेटीची काडी वापरायची नाही. तर लवंग ही नीट बघून घ्यायची आहे, तुटलेली किंवा खराब झालेली असतील तर ती घ्यायची नाही, व्यवस्थित बघून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे प्रज्वलित केल्यानंतर कापराची वडी आणि लवंग प्रज्वलित केल्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर कमलात्मक मंत्र हा आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. तर कापूर आणि लवंग जाळत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर जोपर्यंत कापूर आणि लवंग पूर्ण जळत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच बसायचं आहे आणि व्यवस्थित हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हळुवारपणे म्हणायचा आहे, जास्त घाई गडबड करत म्हणायचं नाही. त्यानंतर माता लक्ष्मीला आज गुलाबाचं फुलही तुम्ही अर्पण करू शकता. हे झाल्यानंतर लवंगाची जी रक्षा आहे, कापूर आणि लवंग पूर्ण जळून गेल्यानंतर जी रक्षा आहे तर ती दुसऱ्या दिवशी निर्माल्यात तुम्ही टाकून द्या. तर ज्यांना इतर कुठल्याही सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी अवश्य ही सेवा करा. तर आजचा दिवस अतिशय सुंदर आणि शुभ दिवस आहे. तर या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही नक्कीच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा एक उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.